जरा मागे मागे थोड़ा मागे मोबाईल जरा खाली घ्या ना मोबाईल अरे मागे मागे हो मागे मोबाईल खाली कोण आहे मोबाईल खाली मोबाईल फ्रेम मध्ये 15% भाडेवाढ केली आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणार। एकीकडे उत्पन्नाची साधनं कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जात आहेत। एसटीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो। आपली एसटीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की महाराष्ट्राची एसटी कुठल्या अवस्थेत आहे। आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे। म्हणजे नोकरशहा किती मुजोर झाले आहेत। मंत्र्याच्या फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे। उद्या विधानसभेत उत्तरं मंत्र्याला द्यायचे। टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे। त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी, तो त्याचा अधिकार आहे। मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे, आपण पुढे येऊन त्वरित रद्द करावी। तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालं। त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये 1000% घोटाळा आहे। 1000%। बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट 200 रुपयाला मिळते ती इथे 800 रुपयाला देणार आहेत। हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही, हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे। ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा 2 कंपन्यांना दिलेलं आहे। या टेंडरमध्ये आणि भाडेवाढीमध्ये झालेला जो अन्याय आहे, भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला, हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी। आता त्यांचं म्हणणं की 3 वर्षे भाडेवाढ झालेली होती आणि लाडकी बहीण असेल या अर्ध तिकीट ज्येष्ठांना केलं, या ज्येष्ठांना फ्री केलं, काही फरक पडला? भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार काय? 15% उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं? 15% उत्पन्न वाढलंय का? तुमच्या चुक्यांमुळे जर एसटीवरती बोजो पडत असेल आणि जर निधी मिळत नसेल ते आम्हाला सांगू नका ना। 15% भाडेवाढ काही कमी आहे काय? सगळे मंत्री फिरतात मर्सिडीजमधनं, मी पण मर्सिडीजमधनं फिरतो। गरिबांचं काय करायचं? उद्या ते म्हणणार हे तर चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात, हो आम्ही फिरतो, पण गरिबांनी काय करायचा प्रश्न तिथे उभा राहतो ना। या गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे। 15% भाडेवाढ परवडणारी नाही, लोक रस्त्यावर उतरतील आणि या शासनाला प्रश्न विचारतील। तर आपण आत्ताच बजेट सादर केलंय, वाटतं की या बजेटमध्ये हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे, हे बजेट बिहारसाठी आहे, आपल्यासाठी थोडी आहे। निवडणुका फक्त बजेट त्यासाठी निवडणुका BJP 365 दिवस 24 तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असते। उद्या जर नागालँड मेघालयाला निवडणुका लागल्या आणि बजेटची वेळ आली तर ते बजेट नागालँड आणि मेघालय यासाठी। देशाचं बजेट आणि देशाचा विचार करतच नाही, ते निवडणुकीचा विचार करत असतात। सोलापूरकरांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे